नमस्कार तुमचं सर्वांचा लाडका आदर स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आपण चाललोय कामावर. 8ला 5 मिनिटं कमी येतात तर लवकरच चाललंय. नशिबानं आज लवकरच मस्त गाडी बिडी चार्जिंग करून झाले. तर चला निघू डायरेक्ट प्रणव तोडकरांच्याकडे. त्यांच्या घराकडे जायचं त्यांना घ्यायला. तर चला पण आता चाललोय आपल्या कामावर. आता काय विषय मध्ये काय, आपली गाडी जरा हे कमी आहे, आपलं हवा कमी आहे. मग जाता जाता समोर एक खोका आहे, मरून मग निघूच लगेच. आणि प्रणव तोडकर काय लवकर आवरत नाही हे मात्र मला माहितीच आहे. ते तो तुम्हाला दाखवतोच. तिने किती 10 मिनिटं म्हणल्यात मला, तरी मी 10 मिनिटं बरोबर निघलोय टायमिंगनं. तर बघूयात तिने आवरतात का नाही हे मला प्रश्नच पडला. कारण काय माहिती आहे, प्रणव तोडकर कधीच आवरत नाही लवकर टायमावर, हे आम्हाला 100% माहितीच आहे. 5-10 मिनिटं म्हणत म्हणत अर्धा तास लेट लावते तो काही नाही. एवढा वेळ एवढा वेळ बुट्टा अजून घालायला ती अजून स्वेटर तसंच गळ्यात अडकून आल्यात. आणि मला म्हटलं 10 मिनिटात येतो म्हणलं. 15-20 मिनिटं यातच गेली तुमची. बघा अजून हाय तसंच यायचं. लगेच गाडी बदलला काय, गाडी बदललो म्हणजे कसा विषय माहिती आहे. येताना जरा सांगलीकडे नाही यायचा मित्रांनो. सांगलीत जरा किरकोळ काम आहे, जरा दुकानचं मटेरियल आणायला. तेवढं येता येता आणत आहे, त्यामुळे आपलं चार्जिंग काय आपलं पुरत नाही. कारण काय माहिती आहे, गेलं की नुसतं 50% 60% एवढंच राहिलेलं असते. सांगलीला गेलो म्हणजे की नाही कुठे जयसिंग परत इकडे तिकडे अडकून बसायला पाहिजे. त्यामुळे आता बजाज घेतली आपण. आता काय पंक्चर होतंय त्या रस्त्याला, काय अडचण सारखी बोंब आहेच. पण आता काय करायचं, जायला तर पाहिजेच. काम पण आहे ते पण आहे, करा पाहिजे. नंतर आता बजाज घेतली, पेट्रोल आहे त्यामुळे काय अडचण नाही. खरं ॲव्हरेज तेवढं कमी देते एवढं मात्र खरं आहे. मित्रांनो टायमात पोहोचत आहे. तर कसा विषय माहिती आहे का, ह्या माणसामुळे 10-15 मिनिटं लेट होते काय. रोज म्हणजे गाडी पळवायचं नाही दमान जायचं जायचं. आणि ती 40 जायचं म्हटलं तिला लई वगैरे केला. एखादा 50-60-70 मध्ये जायला लागतं या माणसामुळे. आता पळवले रे, आता आलं ना तर वाटत पळवता लागतो नाही. अर्धा तास लेट झाला होता आपल्याला. आम्हाला चालत नाही, कंपनी चालत असत. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे कंपनीत. आता मस्तपैकी गाडी दारात उभा करू, तिथं सही करू आणि प्रणव तोडकरांना आपली गाडी देऊ. म्हणजे त्यांनी पण आपल्या कंपनीत जातात, त्यांच्या कंपनीत जातील. तर चला पहिला सही करू. टायमात आलेला आहे आपण आता पद्धतशीरपणे कंपनीत. आपल्याला एक कॉन्टॅक्टर खोलायचा आहे. आता हे वरचं टोपण आपण खोललेलं आहे, टोपण कुठे गेली का बघा. हे टोपण असते आपलं, त्याच्यावर असं असते. पलीकडचं बघू शकता, पलीकडचं कसं. तर असा विषय असतोय. मग आता ती खोलली आपण, हे आणि खोलायचं आहे. कोपऱ्यात नटायचं जरा, ते खोलू आपण लगेच. आणि याला स्वच्छ करायचा जरा. कारण का माहिती आहे, तो एक होल पडलेला दिसते बघा, त्याचं बर उडून त्यात गेले. ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे. तर बघू कसं करायचं स्वच्छ. सगळं काढून आम्ही स्वच्छ करू. लोवर आणले आपण, तसं लोवर मारून त्याला स्वच्छ करायला पाहिजे. बर सगळं आत चिटकून बसलेल्या असत्या. तर चला पहिला खोलून मग बघू ते काय काय. ह्याच्यात असं बर गेलेल्या असत्या. तर हे जो महागा आहे बरं, इथं तुम्हाला दिसणार नाही, बारीक आहे. ह्याच्यात दिसेल बघा. हे घाण जरा झालं, बर गेलेले असं यात असं असतं ना याच्यावर. त्याच्यात वरती इथं जरा असं खात असत्या, इथं जरा खात असत्या वर दिसताना. त्यातून बर गेले असतात. इथे लवकर ब्लोअर मारून स्वच्छ करून बसवून घेणे चालू करून बघू. तर मागच्या 1-2-3 ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल, त्यात आहे की ह्याचा आवाज येत होता. ह्या कॉन्ट्रॅक्टरचा, कॉन्ट्रॅक्टर म्हणते त्याला. तर ह्या कॉन्ट्रॅक्टरचा आवाज येत होता. मग ते सगळं स्वच्छ करण्यासाठी जरा वेळ मिळाला नाही आपल्याला, दुसरी कामं पण लागलीत. त्यामुळे आज हा खोला आहे. पण लवकरात मित्रांनो आता बघू शकता, ते पण आपण खोललेलं आहे. आणि ते खोलताना याला बर चिकटलेलं आहे जरा, काय वर आली ती मॅग्नेटिकनं.
तर ती बरं आत गेल्यामुळे ते आवाज करते. तर आता खोलून आपण स्वच्छ केलंय. तर बाकीचं हे पण खोलले जरा. ह्यात पण थोडी बरं गेलेली दिसते, थोडी आहे इथं. त्याच्यामुळे आवाज करते ती. इथं आहे बघ, चमकतेला दिसते. जर उन्हात घेतली की चमकते बघा, जर उजेडात घेतली की हाय काय. तर ते लवकरात लवकर स्वच्छ करून घेऊ आणि बसवू लगेच. मग बघू टेस्टिंग करून. बघू शकता असं स्वच्छ पूर्णपणे आपण स्वच्छ केलेलं आहे. आता सगळं स्वच्छ करून झालं, एकदम क्लीन बरं काढलेले आहे त्यातले आपण. बघू आज वाजते की नाही. वाजलं तर मग आपल्या कुंभार सरांना बोलू, सिनियर आहेत आमचे त्यांनी. तर बघू, स्वच्छ तर केले. आता बघू वाजवून हे चालू करून वाजते का नाही ते. चलो, नमस्कार मित्रांनो. जेव्हा आपण आता तुम्हाला दाखवतो प्रॉपर्टी कसं होत आहे. एक आपलं अजून याच्यावरती कव्हर काढायचा आहे थोडा. यावर तुम्ही बघू शकता फेज आणि न्यूट्रलचं कनेक्शन असते. फेज आणि न्यूट्रलचं कनेक्शन केलं ना, म्हणजे असं आत असं पुश होतंय, असं आत पुश होतंय, हे असा आवाज येतोय. पण जेव्हा असं त्यात बरं तीन भरलं असते तेव्हा हे दाबून धरतोय, चर करून आवाज येतोय. त्यामध्ये हे बाद पण होऊ शकते. त्यामुळे ते स्वच्छ काढून ते स्वच्छ केलेलं चांगलं असते. तर मित्रांनो, एक विषय झाला म्हणजे ते उलट बसवलेलं मी. समजून या माणसाकडनं चुका होतात. चालू काय केलं नाही, चालू केला तर पेटलंच असतं. हा, सगळं कंपनी पेटली असते. मग एका कॉन्ट्रॅक्टरने कंपनी पेटते होय. काय नाही, मग ते पॅनल पेटलं असतं, बाकी काय झालं नसतं. तर उलट म्हणजे काय झालं, हे याबद्दल म्हणजे असं उलट लागलेलं. तेव्हा बघितलं लगेच उलटा गेला, मग लगेच सरळ गेलो त्याला. आता हे टोपण बसवून घेऊ. टोपण याच्यावर असं बसतंय, निवांत बसवून घेऊ लगेच. असं बसते जवळ दिसतंय कसं चकचकीत. 2 मिनिटात बसवून घेऊन टेस्टिंग लगेच करू. इथं जोडून घेतलंय आपण मस्तपैकी. फेज आणि न्यूट्रल आहे. खाली बोर्ड आहे, त्यात कुठला फेज आहे बघायचं, न्यूट्रल कुठला बघायचं, त्यात एक घुसवून टाकायचं. चालू होते का बघायला पाहिजे. ते प्रॉब्लेम झाला, आमचे सिनियर तिथं बसलेतच कुंभार सर. लगेच प्रॉब्लेम झाला की लगेच त्यांना बोलवून घ्यायचं, सुट्टी द्यायची नाही. तर मित्रांनो, हा माणूस बघा, आणि तो माणूस आम्हाला सोडून चालले ते आता. आहे सारखं सोडून जाते आम्हाला गरीबाला एकत्र. गरीबाला सोडून चालला अजून हाय टाइम, म्हणजे अजून हाय सोबत. लगेच येणार ना, हा गावते का नाही माझ म्हटलं. काय एवढं चालायचं. हा हा, काल 2 आपण हुडकले त्यांना. एक गणा बाहेर गेला, आता ह्यो पण चालला. सोडून जाते ते आम्हाला सगळीच. येणार का लगेच. असं होते बघा आता, हे असं सगळे सोडून जाते नाही. एक आता गेली की संध्याकाळी जातच असंच आपलं न सांगता आम्हाला कसं कळणार. आता संध्याकाळी येते डायरेक्ट. आता कामच येत ना, बघूया कधी येतात आपल्याला बैल पाडीला पण राहू दे चला. लवकरात लवकर कनेक्शन करून घेऊ. ते तर काय गाणा भाऊ आणि प्रतीक भाऊ आपले गेलेले आहेत, त्याला स्कायलरला गेल्यात. ते काय काम आहे म्हणून. स्कायलर म्हणजे कंपनी आहे आमचं कंपनी. तर लगेच आवरून घेऊ. आता एवढं आवरून घेऊ. आवरून घ्यायला दिवस लागणार आहे आपल्याला. आता तर चला आवरून घेऊन मग ते पण पलीकडच्या पॅनलमधून टेस्टिंग करू, म्हणजे कसं वायरिंग पण करेक्ट आहे का नाही कळतंय सगळं. चला. नमस्कार भाऊ, मस्त कुंभारकरांच्या बरोबर चालले. काय काम आहे म्हणजे काय, कॅमेराची वायर काढायची. पॅनल वायरिंग करायला लावली काय कॅमेराची वायर काढायला लावली काय कळेना. होय साहेबा, पॅनल वायरिंग करायला लावली काय कॅमेराची वायर काढायला लावली. चला बघूया कुठं काय आहे आपलं. आपण नोंदी तर पहिल्यांदाच चालली तिकडे, हो कसं आहे तिथं गरज काढलं. भाऊ मग आपल्याला कॅमेरा काढायला, कॅमेरा तर चला सगळी कॅमेरे काढून झाल्यावर मोठा काढ झालेला आहे. एक मोठा आम्हाला सांगितलं होते 4-5 कॅमेरे काढण्यासाठी. आम्ही काढले 15 कॅमेरे.
ते परत आणि लावण्याचं काम आपल्या कुंभारदारांच्याकडे गेलेलं आहे. आता कुंभार साहेब आपला कॅमेरा लावून देत आहेत. आपण जिथं जाईल तिथं काम ऑलरेडी नाही हे फिक्स आहे मित्रांनो. आता इथले 2 कॅमेरे लावून झाले आहेत, तिथले 2 कॅमेरे लावून झाले आहेत, इथले पण 2 कॅमेरे लावून झाले आहेत, म्हणजे 2 2 2 6 कॅमेरे लावून झाले आहेत मित्रांनो. आता अनेक 2 कॅमेरे लावायचे आहेत. 2 कॅमेरे लावून झाल्यावर आपण घरी जायचं आहे. कुंभार साहेबांच्याकडेच काम आहे ते. कुंभार साहेब इथं वरच आहेत. शेवटचा कॅमेरा वाजले ते 3. शेवटचा कॅमेरा बसवून लगेच निघायचं आहे आपण आपल्या कामावर. ऑन पॅनल वायरिंग. कुंभार साहेब मस्त कॅमेरा लावत आहेत. त्याला हे बघा आता कॅमेरा आहे. कवर बसवत आहेत तिने वर. कवर बसून घेतो पण मग कॅमेरा लावतो. चालले आता कॅमेरा बसवून काढून आणि परत बसवून. दिवस पाक कांडू लागलाय मला. काय आता एवढी 6 कॅमेरा नेली काढून आता झाली. परत आता आपल्या कंपनीत मास इंजिनिअरिंग कुपवाडमध्ये परत प्लॅटवर निघले. आता तेल जर टाकायचं निघायचं. आपण आता आली कंपनीत पाक आवडून घेऊन आता जेवढा येऊन जाणार आता मस्त लावली. पण आपला आवरलेला पलीकडचं टाकला इथलं पण आवरलंय. आवडून येतात कॅमेरा केला. लेट झाला 4:30 वाजले की जेवायला. आणि 2 तासात म्हणजे आम्ही घराकडे जाऊन सकाळी गेलो ते आत्ता आले. परत त्या बसू झाला थोडा वेळ. दिवस कुठलंही कामं करायला त्याला तासभर बसू मग बाकीची उठलेली कामं करतो. आणि काम करायचं. नमस्कार मित्रांनो. चांगलं अर्धा तास अगोदर फोन लावलाय मला. अर्धा तास अगोदर फोन लावलाय मला. अजून आला येऊ पोरगं. हे रे अर्धा तास अगोदर फोन लावलाय. ऍक्सिडेंट चल की चल. गाडी काय गैर कळत नाही. 4 तास असं करतो बस. पाक त्याच्या गाडीचं पाक टायर आणि हे वेगळं झालेलं आहे. तर उद्या बघू. आपले इथं आहेत त्याच्या गाडीचे टायर निघल्या. पाक टायर आणि चाक वेगळीकडे झाले. तर आता आपण चाललोय घराकडे. त्याच्या संग झाला 108. टायर फुटले काय माहित नाही. तर चला पहिला आपण जाऊया सांगलीकडे. येऊ माणूस काय अर्धा तास अगोदर फोन लावला मग मी मला यावलं म्हणून म्हणून अर्धा तास अगोदर फोन लावला मला. तर अजून अर्धा तास नंतर आला येऊ. पाक कंपनी पाक सुटल्या तरी मग त्यानंतर आलो. काय पेरू तुझा मग घराकडे आपण आपल्या नंबर पाठवून त्याला फोन करू आणि निघू त्याच्याकडे. काय मटेरियल आली दुकान चला. म्हणजे अजून 4 किलोमीटर जायला सरळ असेल बघ. तिथं आम्ही रोड येते की आपल्याला येऊ शकतो हॉस्पिटल. पोलिटिशियन भाताची डिलिव्हरी होती. मटेरियल घेऊन आपण आता चाललोय. जे आमच्या वडिलांनी मागवलेलं दुकानातलं मटेरियल. तर आता डायरेक्ट जायचं आहे घराकडे. आणि मित्रांनो तुम्हाला एक माणूस दाखवतो काय त्याला नीट ऍड्रेस सांगता येणार काय 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 उशक्काल अरे ते सर्च केला आलोच नाही. मी सांगाल नंतर आणि परत मी सर्च केलंय. मेल सर्च केले ना. मेल सर्च केले विचारलो त्यानं सांगितलं त्यावेळी गेले. मी उडवलं त्याला 4दा कॉल केला त्यावेळी कळाल तुला. एकदा कॉल केलो म्हणतो.
अप्पर टिप्पर मारल्यावर ते माणूस दिसला आपल्याला. ते काय जरी झाले मटेरियल आपण आणले नेट पण घराकडे जाऊया लगेच जाऊया आता घराकडे. आता काय बोलले मध्ये बघू शकता तुम्ही पद्धतशीर म्हणजे आई खड्डा आहे रे असं सांगा आई शपथ माणूस म्हणजे ऑफ स्क्रीनला काय देतो ऑन स्क्रीन डायरेक्ट नाही. आई शपथ पुढे खड्डा आहे असं म्हणतात. खड्डा आहे गाडी आणला बाबा. आता आणलाय कुठं खाऊ गल्ली नाही तर महाराजांच्या पत्याविषयी. धन्यवाद सर. माझ्याकडे पण नाही भांडी धुतो हा चाललं बोर असं म्हणू करूया ऑन स्क्रीनला. आपल्याला काय वाटला नको रे तूच म्हणाला लावड्या गारवे खायची म्हणून. चल बघा आपले दिलदार आज पगार झाला वाटतं. नाही आज पगार तारीख एमआयडीची तारीख नाही आजची सात आहे. मग आज कसं काय आता फॉर रिझन त्याला पहिला आईस्क्रीम खाऊ. नमस्कार भाऊ माझा प्रणव तोडकरांना मला मस्तपैकी भेळ मस्तपैकी आईस्क्रीम खायला वाटते. गरम गार एकदमच केलेली मी सरकारने आमच्या. तर काय आज पगार झाला काय लहानपण आठवलं. लहानपणी जात होतो खात होतो त्यावेळी ठरवलेलं मोठं झाल्यावर मित्रांबरोबर मस्त जायचं कायम. ते शेवटचं आईस्क्रीम कधी खाल्लेलं मला लक्षात पण नाही. शक्यतो मी 7वीच्या आधीच खाल्लेले. आयुष्यात जबाबदाऱ्या वाटल्या ना लहानपण जगता येत नाही रे. सॉरी जरा ते इमोशनल मध्ये स्टोरी बोर्ड आल्या आता लई टेन्शन घेणार आता. जरा इमोशनल मध्ये चालले आपले प्रणव सर. त्यांना काय बोलू शकत नाही नाहीतर मग इथंच रडतील. त्याने चुकून तरी पडतील आम्हाला पण टाकतील. अरे मुलांच्यातलं म्हणजे आयुष्यातलं सर्वात कठीण हे गाणं ऐकल्यावरच समजतं. डोळ्यात तूच साजनी गाठली बघ यात बघ. आता पोर लागायला ती जरा आयटम आठवाले जातात आता आपण पोचलोय आपल्या जुन्या घराच्या रोडकडे चाललोय कॉलेज रोडकडे. कारण काय माहिती आहे का आज बडवलं नाही कारण काय माहिती आहे का आपल्याला प्रणव तोडकरांना सोडायला त्याला सोडून मग आपण जो तेरवाडला तर जी बरोबर आहे काय नमस्कार भाऊ. आता आपण आलोय आदित्यवाडीकडे. आदित्यवाडी काय 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 नाही निवांत. काय मावस घाबरू घालून बोलला काय इथे कंपनी पळवत आली माहिती आहे मी. कितीला येणार का? कितीला नवा अण्णा दामणी रोडला गेलो होतो जरा पार्सल ते आणायचं होतं म्हणून. 6:30 सुट. नाही सांगलीकडनं आलो रे मी. सांगलीकडनं आलोय ते मटेरियल घेऊन यायचं होतं दुकानाप्रती ते घेऊन आलोय. बर म्हणताना वेळ झाला रे. कधी मी 7:30ला म्हणजे तेरवाड टच असते मी खरंच की. त्यात आणि ही गाडी घेऊन गेल्यावर लयच वेळ होते. कुठे गेली ती दिसत ना. हा तिथं आहे बजाज गाडी. पेट्रोलची गाडी घेऊन गेल्या जरा वेळ होते. प्रणव खाली बसलेले असतात डाऊन टू अर्थ माणसं बघा. डाऊन टू अर्थ. आत्ताच आम्हाला भेळ आणि आईस्क्रीम खायला घातल्यात आणि डाऊन टू अर्थ एकदम खाली बसले. पाणी असलं नाही रे दुष्काळ पडला आमच्या विकलाच काय मला दुष्काळ काढला होता पाणी. पेपर झालं का नाही तुझं? पेपर झाले आज ITचा एक राहिलाय. कधी यायचं बघायचं कधी. बरं अकाउंटचा पेपर कसं केला? अकाउंटचा गेला की पेपर गेला की. हा गाडी तर व्यवस्थित आहे. गाडी तर ठेवला गाडी व्यवस्थित आहे. गाडी आज फेरवलं होतं. फिरवलं होतं म्हणताना कापड घातलं रे बरं गेलं. गाडी बिडी चकती किती झाल्या मला. कुठे गाडी घेऊन गेला ती गाडी घेऊन गेला शपथ पोरग आता मोठी गाडी घेऊन चालली. अजूनपर्यंत कॉलेजला कधी मोठी गाडी घेऊन गेलं गाडी ठोकलाय का 100% म्हणून एवढं डिप्रेशन मध्ये गेला. जरा कवर कडवा गाडीचं. गाडी ठोकलं नाही एवढा असं शांत बसला एकदम. काय काय निवांत बसलं आता काय नाही एवढं शांत कधी बसत नाही रे तू.
कोण नाही म्हणजे खरं सांग. हा? कोण कोण नाही म्हणजे कशाला नाही म्हणलं? काय विषय झाला एवढा का विषय डिप्रेशन नाही. मध्ये एवढं असं शांत कधी बसत नाही शांत म्हणजे ताण लागलाय मला. आतापर्यंत ताण लागला असतं तू इथं भरत नव्हतं जाऊन पिऊन आला असता एवढं दुष्काळ काय लागला म्हणलं पण सोडू दे बरोबर आहे. एवढं गळा तुझा आला म्हणलं काय तर कांड करून आलायचं नाही कांड काय झालं नाही. बरं बाकी जाऊ दे. कुठल्या पोरगीला चाललाय आणि कुठली पोरगी मात्रकडे काय गेली असं काय झालंय काय नाही तसं तर काय झालं नाही. हे मग ते म्हणतात तोंड बघून आले मला कायम काय एकदम असं स्टोरी असं व्यवस्थित तोंड असते ग्रुप मध्ये समोर कांड करणार पोरं शांत बसून एवढं शांत बसली पोरगी पहिल्यांदा नाही हो जरा वर आमचं घर आहे काय सांगतो. वर आला काय काय गेलं दोन नाही तर चला मित्रांनो होते तिकडे त्या रोडला जातो जाऊन झोपतो झोप आल्या मला आता कामं ठीक झाले का तुला मोबाईल आहे की 8 दिवस हे हॅलो मी काय करू मग ना तिने 15 प्रो मॅक्स घ्यायला म्हणजे घ्यायचा विचार आहे म्हणजे मला माझी इच्छा आहे घ्यायची. माझा मला कॅमेरा एचडी आहे चंद्र येते ते चंद्र दाखवू का चंद्र स्क्रीनशॉट मारतोय जळतंय तर तुला कशाला पाहिजे माझा मोबाईल कशाला पाहिजे तुला वापरायला मी काय करू मग वापरा नको. चालेल तुम्ही त्या रोडला भावानो डायरेक्ट जाऊन त्या रोडला भेटू आपण राहू दे आता हे मोबाईल नाही आपण आता चला भेटू डायरेक्ट त्या रोडला नमस्कार भावानो आता आलोय का आता मी उशीर झाला आलोय तर जेवलोय जेवण पण झालंय जरा किरकोळ कामं होती घरातली ती पण आवडली आता 11 11:30 वाजल्यात आता शाम झोपायला होतं सकाळी लवकर उठायचं जायचं आहे परत कामावर तर चला डायरेक्ट भेटू उद्या सकाळी ठीक सकाळी 8लाच जायचं आहे आपण उद्या डायरेक्ट भेटू आपण संध्याकाळी 5 वाजता अशाच प्रकारे आपले ब्लॉग येत राहतील संध्याकाळी 5च्या दरम्यान तर चला मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि घंटी 9 वाजवा तर चला भेटू उद्या संध्याकाळी 5 वाजता.